प्रेज द लॉर्ड. थँक्यू फादर, थँक्यू जीजस. हालेलुया. धन्यवाद प्रभू येशू. तुझ्या नावाची मी स्तुती करतो, तुला मी धन्यवाद करतो, तुझे मी आभार मानतो. आजचा बहुमूल्य पवित्र दिवस प्रभू येशू तुम्ही मला दिलेला आहे. एक अनमोल आणि एक अद्भुत, एक अलौकिक, एक आत्मिक सुवर्ण आत्मिक संधी तुम्ही मला दिलेली आहे प्रभू येशू. तुझे शुभवर्तमान सांगण्यासाठी, तुझे सुसमाचार सांगण्यासाठी, तुझ्या नावाची सुवार्ता गाजवण्यासाठी प्रभू येशू तुझे मी आभार मानतो प्रभू येशू. आजचा बहुमूल्य दिवस तुम्ही मला दिल्याबद्दल तुला मी धन्यवाद करतो प्रभू येशू. हे प्रभू येशू, आज जे बहुमूल्य अद्भुत वचन मी शेअर करणार आहे प्रभू येशू, जे वचन मी माझ्या भावांच्या आणि बहिणींच्या अंतःकरणामध्ये मी पेरणार आहे प्रभू येशू, तू मला मदत कर, सहाय्य कर. तुझ्या वचनांमध्ये मला परिपक्वमय बनवून प्रभू येशू, तुझ्या इच्छेनुसार चालण्यासाठी प्रभू येशू तू मला सहाय्य कर, मदत कर प्रभू येशू. तुझा पवित्र आत्म्याचा अनुग्रह माझ्या अंतःकरणामध्ये, माझ्या हृदयामध्ये कार्य करू. तुझ्या पवित्र आत्म्याचे सामर्थ्य आमच्या सगळ्या मानवजातीमध्ये कार्य करू प्रभू येशू. कारण की तू सर्व ज्ञानी, सर्वव्यापी, सर्वशक्तिमान परमपिता परमेश्वर आहे प्रभू येशू. तूच ज्ञानाचा सागर आणि दयेचा सागर आहेस प्रभू येशू. तू आमच्या सर्व मानवजातीचा उद्धार करता, सृष्टी करता परमपिता परमेश्वर आहे प्रभू येशू. तुझ्या नावाची प्रेम, दया, शांती आम्हा सर्वांमध्ये असेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशूची स्तुती हो. आज या दिवशी, या समयी उल्हासित आणि प्रफुल्लित होऊन मी तुम्हाला धन्यवाद करतो, तुमचे मी आभार मानतो. कारण की खूप दिवस झाले होते की मी पवित्र शास्त्र बायबलबद्दल काही व्हिडिओ क्लिप्स मी बनवली नव्हती. तर काही जीवनामध्ये काय असे संकट येतात, काही असे विपत्ती येते, काही अशा अडीअडचणी येतात, तर त्याच्यामध्ये माणसाचं मन जरा विचलित होतं. जे माझ्या संगती अशा झाल्या होत्या घटना वास्तविक जीवनामध्ये. तर आपल्या सर्वांच्या सोबत परमेश्वर तर आहेच आहे, पण कधीकधी आपलं विश्वासापासून आपण जरा थोडं दूर जातो. तर अशा कारणामुळे जरा पुरेसा वेळ मिळत नसल्यामुळे मला हे व्हिडिओ क्लिप्स बनवता आली नव्हती. तर आज आपण पाहणार आहोत पवित्र शास्त्र बायबलमध्ये प्रेषितांचे कार्य आणि प्रेषितांनी लिहिलेले पत्र. तर त्याच्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर मागच्या भागामध्ये आपण तिसऱ्या भागामध्ये पवित्र शास्त्र बायबलच्या 4 शुभवर्तमानाबद्दल आपण माहिती करून घेतलेली होती की 4 शुभवर्तमान कोणाच्याद्वारे लिहिले गेलेले. शुभवर्तमान जर पाहिले गेले तर प्रभू येशू ख्रिस्ताचे अद्भुत कार्य, प्रभू येशू ख्रिस्ताची वंशावळी आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं अलौकिक आणि आत्मिक सेवक आहे, याच्याबद्दल आपण जाणून घेतलं होतं की त्याच्या शिष्यांनी कशा पद्धतीने पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने शुभवर्तमान लिहिले होते. तर ह्याच्या पुढं जेव्हा शुभवर्तमान पूर्ण होतात तर प्रेषितांचं कार्य सुरू होतं. जेव्हा पेंटिकॉस्टच्या वेळेस पवित्र आत्मा 120 लोकांमध्ये अवतरतो, तेव्हा 120 लोकांचं परिवर्तन होतं. अन्य भाषा बोलणारे जे जिव्हा आहे ते वरतून त्यांच्यावरती येऊन असे पूर्णपणे असं काय करतात, सावरून घेतात त्यांना त्या अलौकिक शक्तीमध्ये. तर वेगवेगळ्या प्रकारच्या अन्य भाषा ते बोलायला लागतात. ते फार अद्भुत चमत्कार येशू ख्रिस्ताने पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने केलं होतं. तर त्याची जर माहिती जर तुम्हाला बघायची जर ठरली तर प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय आणि 8व्या वचनापासून सुरुवात होतं त्याची. तर 8व्या वचनापासून तर 10-15 वचनापर्यंत पवित्र आत्मा कशा पद्धतीने येतो, कशा पद्धतीने अवतरतो, तर ह्या गोष्टीची सगळी काय माहिती पवित्र शास्त्र बायबलमध्ये आपल्याला मिळेल. तर आपण बघत आहोत प्रेषितांची कार्य, कशा पद्धतीने प्रेषितांनी सेवकाई केली, येशू ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल ठेवून, येशू ख्रिस्ताच्या वचनाचं अनुसरण करून कशा पद्धतीने लोकांना येशूचे शुभवर्तमान त्यांनी सांगितले, सुवार्ता कशी गाजवली आणि कसं लोकांचं परिवर्तन झालं, तर ह्या पत्रिकांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर त्याची प्रस्तावना मी तुम्हाला सांगणार आहे की शुभवर्तमानानंतर त्यांनी कसे अद्भुत कार्य केलेले, तर आपल्याला इथून जाणायचं आहे. तर नवीन करारामध्ये एकूण 27 पुस्तकं आहे, ह्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं. त्या 4 शुभवर्तमानानंतर मी तुम्हाला पत्रांबद्दल समजावून सांगणार आहे की पत्र कोणी कोणी लिहिलेले, कुठल्या शिष्याने
येशू ख्रिस्ताच्या नावाने पत्र लिहिले होते. तर 4 शुभवर्तमानानंतर जर पाहायला गेलं तर प्रेषितांची कृत्ये हे लूक जो शिष्य आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा, जो एक वैद्य पण होता, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं. तर लुकाच्या द्वारे प्रेषितांची कृत्ये हे लिहिले गेलेली होती. तर लूकने हे प्रेषितांची कृत्ये लिहिले होते. त्याच्यामध्ये 28 अध्याय आहे आणि ह्या 28 अध्यायामध्ये 7,000 लोकांचं परिवर्तन झालेलं आहे. 7,000 लोक येशू ख्रिस्तामध्ये आलेले होते, येशू ख्रिस्ताच्या विश्वासामध्ये आलेले होते. तर प्रेषितांची कृती, त्यांची कामगिरी, त्यांची सेवकाई आणि त्यांचे येशूच्या नावाने झालेले अद्भुत चमत्कार तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटेल. प्रेषितांचा छळ, त्यांचा मानसिक प्रताप, त्यांचा मानसिक छळ आणि शारीरिक शोषणाबद्दल पण याच्यामध्ये नमूद केलं होतं की त्यांना जेलमध्ये टाकलं गेलेलं होतं, जेलमध्ये त्यांना बंदिवासामध्ये ठेवलेलं होतं आणि तिथून पण अद्भुत चमत्कार घडून त्यांनी देवदूताच्या माध्यमातून देवदूतांनी त्यांना मदत केली होती की तुम्हाला कुठे शुभवर्तमान सांगायचे, कुठे काय करायचं आहे. काही गोष्टी स्वप्नदर्शनाच्या द्वारे पण त्यांना कळलेली होती. तर या प्रेषितांच्या कृत्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या प्रेषितांच्या कृत्यांमध्ये 18व्या अध्यायापासून जर बघायला गेलं, त्याच्या अगोदरचा पण अध्याय आहे की पौलुस नावाचा एक शिष्य होता, त्याचं अगोदर नाव होतं शाऊल. ते शाऊलने कशा पद्धतीने लोकांना त्रास दिला होता, यहुदी लोकांना त्रास दिला होता, त्यांची विटंबना केली होती. नंतर येशू ख्रिस्ताचं प्रगटीकरण दिमिश्कमध्ये झाल्यानंतर त्याचं मन परिवर्तन झालं, त्याचं सगळं काय जीवन बदली झालं आणि जी आज्ञा येशू ख्रिस्ताने शाऊलला दिली होती की तुला माझी सेवकाई कशी करायची आहे, त्याचं सगळं काय गोष्टी येशू ख्रिस्ताने सांगितलेलं होतं. आणि शाऊलचा नंतर पाऊल बनतो. या संदर्भामध्ये त्याची जर्नी, त्याची जी यात्रा आहे दिमिश्कपासून तर मेसोपोटेमियापर्यंत, तर ह्या गोष्टीचं व्याख्यान आणि काही माहिती प्रेषितांच्या कृत्यामध्ये आपल्याला मिळेल. तर त्याच्यानंतर जर आपण जर पाहायला गेलं तर रोम हा जो देश होता, रोम नावाचा युरोप खंडामध्ये मोठा देश आहे रोम. तर रोमन लोकांना पौलुस पत्राच्या द्वारे त्यांना कळवितो की आपल्याला आत्मिक सेवकाई कशा पद्धतीने करायची, येशू ख्रिस्ताच्या नावाने पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये आपल्याला कसं संघटनेमध्ये राहायचं आहे. इथं पवित्र आत्म्याच्या आत्मिक गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. एकूण त्याच्यामध्ये जर पाहिलं गेलं तर 15 अध्याय आहेत आणि 15 अध्यायामध्ये पौलुसने पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, पवित्र आत्म्याच्या उपस्थितीमध्ये त्यांनी लोकांना सांगितलं की तुम्ही शरीराने नका चालू, पवित्र आत्म्याप्रमाणे चालू. तुम्ही दाहिक विचार करू नका, आत्मिक विचार करा. तुम्ही आत्म्याने चालायला शिका. त्यांनी त्याचा निजी जीवनाचा वास्तविक घडलेला जो अनुभव आहे, वास्तविक अनुभव पण त्याने त्याच्यामध्ये शेअर केलेला आहे की माझ्याकडून पण चुका होतात, माझ्याकडून पण पापं होतात, पण जी गोष्ट मला नाही करायची ती गोष्ट माझ्याकडून होते, जी गोष्ट मला करण्याची इच्छाच नाही आहे ती गोष्ट माझ्याकडून घडते. म्हणजे त्याच्या चुकांबद्दल तो पश्चाताप पण करतो आणि पश्चाताप करून पण लोकांना सांगतो की तुम्ही पापाला बळी पडू नका, पवित्र आत्म्याचं ऐका, येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवा, प्रार्थना करा. प्रार्थनेच्या माध्यमातून प्रभू येशू ख्रिस्त वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करून तो तुम्हाला मदत करेल, तो तुम्हाला त्याच्या सेवकाईकडे नेण्यास आकर्षित करेल, आत्मिक प्रेरित करेल, आत्मिक प्रोत्साहित करेल. तर ह्या गोष्टी रोमकरास पत्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतील की रोमकराच्या लोकांना तो पत्राद्वारे कळतो की तुम्हाला कशा पद्धतीने जगायचं आहे, कसं राहायचं आहे. तर पुढं जर पाहायला गेलं तर करंथीकरास पहिले पत्र. करंथीकर एक नगर होतं, त्याला इंग्रजीमध्ये कोरिंथियन्स म्हणतात. हे नगर फार श्रीमंत नगर होतं. इथले लोक इतके श्रीमंत होते, खूप पैसेवाले लोक होते आणि जास्त करून लोक तिथे शिकलेले होते, शिकले सवरलेले होते, क्वालिफाईड लोक होते. आणि
कोरिन्थिकराच्या लोकांमध्ये पौलुस राहिलेला होता. 18 महिने पौलुसने कोरिन्थिकोरस लोकांना समजावून सांगितलं. वचनाचा अर्थ त्यांनी समजावून सांगितला. येशू ख्रिस्ताचे काय आत्मिक गोष्टी आहे, पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याला प्रगट झाली, जे रहस्यमय गुपित गोष्ट, अलौकिक गोष्टी कोरिन्थिकराच्या लोकांना सांगितल्या होत्या. सेवकाईबद्दल, आत्मिक कार्याबद्दल आणि येशूच्या वचनाबद्दल त्यांनी तंतोतंत पूर्ण गोष्टी सखोल आणि खोलवर त्यांनी समजावून सांगितलं होता. 18 महिन्यामध्ये त्यांनी पूर्ण पवित्र शास्त्र बायबलच्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या. तर सेवकाईपासून तर चिन्ह चमत्कारापर्यंत पौलुसने पूर्ण गोष्टी सांगितल्या होत्या. कारण की पौलुसने पवित्र शास्त्र बायबलचा अभ्यास केला होता, त्याला भरपूर माहिती होती आणि तो याजकांच्या वरचा याजक होता. म्हणजे तो एकदम हाय लेवलचा प्रिस्ट होता, हाय लेवलपर्यंत गेलेला होता, एकदम उच्चस्तरीय एक प्रिस्ट होता, एकदम हाय लेवलचा, एकदम प्रिस्टच्या वरचा एक अधिकारी, एक बिशप म्हणा त्याला, कार्डिनल म्हणू शकता, एकदम पोपच्या लेवलला तो गेलेला होता. तर त्याला सगळं माहिती होतं, त्याने अभ्यास केला होता, मनन केलं होतं, प्रार्थना केली होती. आणि पौलुसचं जर बघायला गेलं, पौलुसचं जर अस्तित्व बघायला गेलं तर तो यहुदी पण होता आणि रोमन पण होता. म्हणजे त्याचं जे स्टेटस जर बघितलं तर यहुदी पण होता आणि रोमन साम्राज्यातला पण रोमन नागरिक होता. तर याची माहिती तुम्हाला प्रेषितांच्या कृत्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल की पौलुस कसा आला, कशा पद्धतीने तो येशूच्या वचनावर चालला आणि दुसऱ्यांना पण आत्मिक प्रेरित करून तो शुभवर्तमान सुसमाचार सांगत सगळीकडे तो गेला. तर त्यापैकी कोरिन्थिकरस असा नगर आहे. तर पत्राच्या द्वारे कोरिन्थिकरस लोकांना सांगतो की तुम्हाला कसं राहायचं आहे. कारण की 18 महिन्याच्या नंतर जेव्हा तो दुसरीकडे गेला होता किंवा काही त्याला बंदिवासामध्ये ठेवलेलं होतं पौलुसला, त्या ठिकाणी तो पत्राच्या द्वारे कळवत होता की कोरिन्थिकरस नगरामध्ये काही गोष्टी चांगल्या चाललेल्या नाही आहे, गडबडी चाललेली आहे, हिंसा चाललेली आहे, पक्षपात चाललेला आहे, विश्वासूंमध्ये झगडे भांडणं चाललेले आहे, अनैतिक संबंध चाललेले. तर या गोष्टी पत्राच्या द्वारे तो समजावून सांगतोय. तर एकूण त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल 15-16 अध्याय आहे. तर कोरिन्थिकरसच्या लोकांना फार सटीकपणे तो समजावून सांगतो. काही ठिकाणी तो ओरडलेला पण, क्रोधित पण झालेला, काही ठिकाणी त्याने टोमणा पण मारलेला आहे, टॉन्ट पण केलेला आहे. एका ठिकाणी कोरिन्थिकरसच्या लोकांना तो म्हणतो की मी तुम्हाला प्रेमाने समजावून सांगू का तुम्हाला काठी घेऊन येऊ तुमच्यासाठी. बघा इथं त्यांनी त्याचा क्रोध दाखवलेला आहे. का? कारण की ते देवाच्या वचनापासून विखुरले होते, ते देवाच्या वचनापासून लांब गेलेले होते. त्यांना परमेश्वराच्या वचनाची पूर्ण माहिती झालेली नव्हती आणि माहिती असून सुद्धा पण ते चुका करत होते. तर पहिलं पत्र जे आहे कोरिन्थिकरसचं, पहिले पत्र पती पत्नीच्या संबंधाबद्दल पण त्यांनी सांगितलेलं आहे. अजून बरंच सगळं काय सांगितलं आहे, मूर्तीपूजाबद्दल सांगितलेलं आहे. तर जसे तुम्ही 15 अध्याय जर तुम्ही त्याचे वाचा, 15 ते 16 अध्याय आहे, तर जर वाचना तर आपल्याला त्याचं सगळं काय गोष्टी समजेल. तर दुसरं जर बघितलं गेलं कोरिन्थिकरसचं दुसरं पत्र, सेम त्याच गोष्टी सांगितल्या गेल्या दुसऱ्या पत्राच्या द्वारे. त्याच्यामध्ये पण 14-15 अध्याय आहेत. त्याच्यापेक्षा कमी का त्याचे एवढे याचं मी काय मोजले नाही, पण त्याची मी थोडाफार अभ्यास केलेला होता. तर कोरिन्थिकरस दुसरे पत्र, त्याच्यामध्ये पण पौलुसने कोरिन्थिकरसला पत्राच्या द्वारे समजावून सांगितलेलं आहे. म्हणजे वास्तविक जीवनामध्ये सगळ्यांसाठी आहे, फक्त कोरिन्थिकरसच्या लोकांसाठी नाही. पवित्र शास्त्र बायबल हे सर्व मानवजातीसाठी असं. तर पुढं जर बघितलं गेलं तर गलतीकरस पत्राला इंग्रजीमध्ये गॅलेशियन्स असं म्हणतात. गॅलेशियन्स नावाची एक सिटी आहे, गलतीकरस नावाची, इस्रायल देशामध्येच कुठेतरी आहे. तर तिथं गलतीकरसच्या लोकांना पत्राच्या द्वारे पौलुस त्यांना समजावून सांगतोय गलतीकरसच्या लोकांना की तुम्ही माझ्यासाठी किती चांगल्या पद्धतीने वागले किंवा मी कशा पद्धतीने आत्मिक सेवा काय करतो, तर मला बघून तुम्ही सेवा काय करायला शिका असं. तर सेम त्या गोष्टी समजावून सांगितलेल्या पत्राच्या द्वारे.
त्याच्यामध्ये तर पाहायला गेलं तर एवढे जास्त अध्याय नाही, ते 8 ते 10 ते 12 अध्याय आहेत. तर गलतीकरस पत्रामध्ये पौलसने समजावून सांगितलं. त्यांनी इफिकरस पत्रामध्ये पण पौलसने इफिकरसच्या लोकांना समजावून सांगितलं पत्राच्या द्वारे येशू ख्रिस्ताचा आत्मिक शिक्षणाच्या बद्दल, आत्मिक प्रशिक्षणाबद्दल आणि परमेश्वराचे आत्मिक संस्कार आपल्यामध्ये कसे आत्मसात झाले पाहिजे. इफिकरसच्या लोकांना त्यांनी एकदम सटीकपणे समजावून सांगितलं होतं. तर हे पण पौलसने लिहिलेलं होतं इफिकरस पत्र. फिलिप्परस पत्र, तर हे पण पत्र पौलसने फिलिप्परस लिहिलेलं होतं. इंग्रजीमध्ये त्याला फिलिपाईन्स म्हणतात. तर फिलिप्परसच्या पत्राच्याद्वारे पौलसने त्यांना ख्रिस्ती जीवनक्रम, ख्रिस्ताच्या नावाने आपल्याला विश्वासू म्हणून आपल्या आत्मिक कार्य काय, आत्मिक जबाबदारी काय, या गोष्टी त्यांना समजावून सांगितलेल्या, आत्मिक उत्साहित केल्या, आत्मिक प्रेरित त्यांना केलेलं होतं. फिलिपिन्सच्या लोकांना पत्राच्याद्वारे त्यांनी समजावून सांगितलं. त्याच्यानंतर कलेकरस पत्र पण पौलसने लिहिलेलं होतं. तर कलेकरस पत्रामध्ये सेम विषय, तोच विषय त्या संदर्भामध्ये पौलसने त्यांना समजावून सांगितलं होतं की आपल्याला कसं राहायचं आहे. नंतर आहे थेलेसनिकरस पहिले पत्र. थेलेसिन्स नावाचं एक शहर होतं. तिथले जे लोक होते त्या लोकांना पण पत्राच्याद्वारे परमेश्वराची सेवा काय आपल्याला कशी करायची आहे आणि येशू ख्रिस्तामध्ये राहून पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने परमेश्वराच्या इच्छेनुसार कशा प्रकारचे आपल्याला आत्मिक कार्य करायचे, तर या गोष्टीचा आत्मिक बोध आणि या गोष्टीचं आत्मिक संदर्भसहित स्पष्टीकरण करून त्यांना पत्राच्याद्वारे कळवलेलं आहे. कारण की जास्त करून पत्र केव्हा लिहिले गेले की जेव्हा पौलस बंदीवादामध्ये होता, त्याला खूप मारलं होतं, खूप त्याला काही जणांनी रॉड खाली मारलं, काही जणांनी हंटरनी मारलं, काही जणांनी कशी शिक्षा दिलेली आहे ते आपल्याला जसं आपण पवित्र शास्त्र बायबल वाचून नवीन करारामध्ये हे जे पत्र आपल्याला समजेल की पौलसचा मानसिक छळ, शारीरिक छळ कशा पद्धतीने झाला होता. काही गोष्टी याच्यामध्ये लिहिलेल्या नाही आहे. जर वास्तविक जीवनामध्ये जर बघितलं गेलं की पौलसला खूप लोकांनी त्रास दिला होता, खूप त्याला मारलं गेलं होतं, त्याचा छळ केला होता आणि त्या वेळेच्या दरम्यान या गोष्टी ह्या पत्राच्याद्वारे पौलसने सांगितलं होतं. तर थिलिसिकनस दुसरे पत्र हे पौलसने लिहिलेलं पत्र आहे. थिलिसिकनस दुसऱ्या पत्रामध्ये त्याच गोष्टी त्यांनी समजावून सांगितलेल्या होत्या. त्याच्या व्यतिरिक्त अजून दुसऱ्या अलौकिक गोष्टी होत्या जे मी काही गोष्टी वाचलेल्या नाही. तर पौलसने चांगल्या पद्धतीने थिलिसिकनस लोकांना समजावून सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर तिमिथीला पहिले पत्र. तिमिथी पौलसचा एक खरा शिष्य, आज्ञाकारी शिष्य आणि पौलसच्या बरोबर राहून पौलसच्या आज्ञा मानणारा त्याचा आज्ञाकारी शिष्य होता. तर पौलसची आज्ञा मानून चाललेला एक विश्वासू व्यक्ती होता तिमोथी, जो त्याचा खास आणि जवळचा शिष्य होता. तर जे आत्मिक प्रशिक्षण येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना दिलं, त्याच्यानंतर येशू ख्रिस्ताचं प्रगटीकरण पौलसला झालं होतं आणि कशा पद्धतीने चालायचं तर येशू ख्रिस्ताने जे पौलसला सांगितलं होतं ते शिक्षण त्यांनी त्याचा जो शिष्य आहे तिमोथी त्याला ते दिलेलं होतं. आत्मिक प्रशिक्षण, आत्मिक शिक्षण येशू ख्रिस्ताचं जे पौलसने त्याला दिलेलं होतं, म्हणून तिमोथी पौलसचा शिष्य झाला होता. तर पौलसचा शिष्य म्हटलं तर पौलस कोणाचा शिष्य? येशू ख्रिस्ताचा शिष्य आहे. तर सगळं काय येशू ख्रिस्ताकडे जातं. जेवढे लीडर्स, जेवढे दास, जेवढे शिष्य, जेवढे उपदेशक, जेवढे शिक्षक जे येशू ख्रिस्ताचे शुभवर्तमान येशू ख्रिस्ताच्या नावावर प्रवचन करतात, ते सगळे येशू ख्रिस्ताचे दास आहेत, येशू ख्रिस्ताचे प्रतिनिधी आहेत, येशू ख्रिस्ताचे सूत्रसंचालक आहेत. तर तिमोथेला पत्राच्याद्वारे पौलस समजावून सांगतोय की तुझा जीवित क्रम कसा पाहिजे आणि तुझ्या जीवनामध्ये जे झालेले आत्मिक अनुभव ते लोकांशी कसं शेअर करायचं, वचनाच्या द्वारे कसं लोकांना पटवून सांगायचं, वचनाचं अनुसरण करून
आपण आपल्या जीवनामध्ये जे बदल घडलेले आहेत ते लोकांना अनुभवासहित वचनाच्या द्वारे कसे समजावून सांगायचे हे त्याला त्याने आत्मिक शिक्षण दिलं होतं. आणि बऱ्याचशा गोष्टी होत्या त्याला समजावून सांगितलं होतं की तू वाईट लोकांची संगत नको करू, वाईट लोकांच्या आहारी नको जाऊ, अविश्वासू लोकांपासून जरा दूर राहा, लांब राहा. आणि जे लोक वचनाचे ताणेले भुकेले, ज्यांना वचनाची फार गरज आहे, जे परमेश्वराला जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांच्याकडे जाऊन तुला आत्मिक शिक्षण कसं द्यायचं आहे याबद्दल पौलुस तिमोथीला आत्मिक प्रेरित करतोय. तर आत्मिक प्रेरणा भरलेले असे मॅसेजेस, असे संदेश तुम्हाला इथं पाहायला भेटेल. तिमोथीला दुसरे पत्र, त्याच गोष्टी पौलुसने तिमोथीला समजावून सांगितलं की तुला तुझ्या जीवनामध्ये कसं जागृत राहायचं आहे, तुझ्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याला आपल्यामध्ये अलाव करून पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने येशू ख्रिस्ताच्या इच्छेनुसार तुला कसं चालायचं आहे आणि लोकांना आत्मिक मार्गदर्शन कशा पद्धतीने करायचं आहे. तर ह्या गोष्टी पौलुसने तिमोथीला समजावून सांगितले जातात दुसऱ्या पत्राच्या द्वारे. पहिल्या पत्रामध्ये तेच आहे, दुसऱ्या पत्रामध्ये तेच आहे. सगळ्या गोष्टी आहे पण वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी समजावून सांगितलेल्या आहे. तर त्याच्यानंतर तीताला पत्र, तीत पण पौलुसचा एक शिष्य होता, तर तीताला पण पत्र त्यांनी लिहिलेलं होतं. त्याच गोष्टी समजावून सांगितल्या होत्या पौलुसने. तर त्याच्यानंतर फिलोमेनाला पत्र, फिलेमोनाला पत्र पण लिहिलं होतं. फिलेमोन पण पौलुसच्या संदर्भामध्येच या गोष्टी होत्या. पौलुस त्याचा शिष्य, त्यांची सेवक आहे, येशू ख्रिस्ताच्या नावाने शुभवर्तमान सांगणे, सुसमाचार सांगणे आणि आशामध्ये आनंदित कसं राहायचं आहे या सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या होत्या फिलोमेनाला पत्राच्याद्वारे. त्याचे इब्री लोकस पत्र, इब्री म्हणजे इंग्रजीमधून त्याला हिब्रू म्हणतात. तर हिब्रू भाषा पण आहे, हिब्रू लोक पण आहे आणि हिब्रू लोक इस्रायलमध्ये राहतात. तर इस्रायलमध्ये राहणारे यहुदी लोक, त्यांना त्यांची भाषा आहे हिब्रू. तर इब्री एक असं नगर पण आहे तिथं. तर इब्री लोकांस पत्र पौलुस लिहितो की इब्री लोकांनी कसं राहायला पाहिजे, येशू ख्रिस्तामध्ये पवित्र आत्म्यामध्ये कसं त्यांनी राहून एक आत्मा, एक तन, एक मन धरून आत्मिक एकतेमध्ये आत्मिक संघटित होऊन परमेश्वराची सेवक आहे, त्याचे आत्मिक कार्य कशा पद्धतीने करायचे पौलुसने फार चांगल्या पद्धतीने, अप्रतिम पद्धतीने इब्री लोक समजावून सांगितलं होतं. तर इथं त्याचे पौलुसचे पत्रची समाप्ती होते. पौलुसने पवित्र शास्त्र बायबलमध्ये नवीन करारामध्ये 14 पत्र लिहिले होते, 14 पत्र. आणि 14 पत्रांमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून पौलुसने त्यांना समजावून सांगितलेलं आहे. तर पौलुसची सेवक आहे तुम्हाला 14 पत्रांमध्ये बघायला मिळेल की पौलुसने कशा पद्धतीने येशू ख्रिस्ताची सेवक आहे केली. नंतर आपण पाहत आहोत याकोबाचे पत्र. याकोब प्रभू येशू ख्रिस्ताचा एक शिष्य होता याकोब. तर याकोबाने पत्राच्याद्वारे लोकांना आत्मिक प्रेरित केले, आत्मिक उत्साहित केलेले आहे, आत्मिक गोष्टी सांगितलेल्या आहे, अलौकिक स्वर्गाच्या अद्भुत गोष्टी पत्राच्याद्वारे त्यांनी सांगितलेलं आहे. एकच पत्र याकोबाचं. त्याच्यानंतर पेत्राचे पहिले पत्र. पेत्रस येशू ख्रिस्ताचा फार जवळचा शिष्य होता. हा असा शिष्य होता की हा फार एका वेळेस खूप घाबरट होता. तो काही जबाबदारी जर आली अंगावरती तर हात वरती घ्यायचा. येशू ख्रिस्ताचा 3 वेळा नकार करणारा हा जो शिष्य आहे हा तोच पेत्रस आहे. येशू ख्रिस्तांनी भविष्यवाणी केली होती त्याच्याबद्दल की तू माझ्यावर एवढा प्रेम करतोस ना, तर एक दिवस असा येईल की तू माझा 3 वेळा नकार करशील. सगळे यहुदी लोक मला पकडतील आणि मला न्यायसभेसमोर घेऊन जातील. तर त्या न्यायसभेसमोर माझ्यासमोर तू मला 3 वेळा नकार देशील आणि कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला 3 वेळा नकार देशील. जेव्हा कोंबडा आरवतो 3 वेळा तेव्हा त्याला लक्षात येतं की आपण देवाला नकार दिलेला आहे. कोणाला नकार दिले? येशू ख्रिस्ताला. तो साक्षात देव आहे, परमेश्वर आहे. तर पेत्रसनी पत्राच्या द्वारे पण लोकांना समजावून सांगितलं
येशू ख्रिस्ताच्या सेवकाईबद्दल समजावून सांगितलं आहे. आणि खास म्हणजे एकदम सुंदर वचन त्यांनी, एक वचन मी तुम्हाला समजावून सांगतो की पेत्रसने लोकांना कशा पद्धतीने आत्मिक सांत्वना दिलेली, आत्मिक प्रेरित केले. की याच्यामध्ये एक वचन आहे की कुठल्याही गोष्टीची काळजी करू नका. माझ्या प्रार्थनेमध्ये मी या वचनाचा जास्त मी उपयोग करतो बोलण्याचा, की या वचनाच्याद्वारे मी जास्तीत जास्त प्रार्थना केलेली की क्षमा मागतो. पेत्रस कशा पद्धतीने तो सांगतो लोकांना की तुम्ही कुठल्याही गोष्टीची काळजी आणि चिंता करू नका. आपली सर्व काय काळजी आणि चिंता परमेश्वराकडे सोपून द्या की तो तुमची काळजी घेतो. आणि येशू ख्रिस्त काय म्हणतो की मी तुला सोडलं नाही, मी तुला त्यागलं नाही. आणि आपला परमेश्वर कोण आहे? साक्षात जिवंत प्रभू येशू ख्रिस्त, जो आपली काळजी करतो, जो आपल्या बरोबर राहतो, जो आपल्या बरोबर राहून आपल्याला सहकार्य करतो, वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला वचनाच्याद्वारे चिन्ह दाखवतं की मी तुझ्या बरोबर आहे, घाबरू नकोस. तर ह्या गोष्टी पेत्रसने फार सटीक पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पेत्राचे दुसऱ्या पत्रामध्ये जर पाहिलं गेलं तर दुसऱ्या पत्रामध्ये पण याच गोष्टी, देवाच्या येशू ख्रिस्ताच्या पवित्र आत्म्याच्या गोष्टी त्यांनी समजावून सांगितलेल्या आहेत. आणि नंतर आहे योहानाचे पहिले पत्र. योहान येशू ख्रिस्ताचा तो पण एक खास शिष्य होता. योहान एका वेळेस फार रागिष्ट होता. पवित्र शास्त्र बायबलमध्ये पाहिलं गेलं तर हा एकदम रागिष्ट मनुष्य, एकदम रागिष्ट मनुष्याचं उदाहरण दिलं की योहान हा फार गरजणाऱ्या सिंहासारखा रागिष्ट आहे, एकदम रागीट आहे, खूप राग येतो त्याला. आणि हाच रागिष्ट शिष्य येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर शांत होतो, नम्र होतो. त्याचा सगळा काय राग, त्याचा सगळ्या काय गोष्टी शरीरातून निघून जातात. त्याचा देह परिवर्तन म्हणजे त्याचं आत्मिक परिवर्तन होतं, त्याचा स्वभावामध्ये परिवर्तन होतं, त्याचं मन परिवर्तन होतं. तो एका टायमाला रागिष्ट होता, त्याच्यानंतर तो काय झाला, नम्र झाला, शांत झाला. आणि एकदम नम्रपणे प्रभू येशू ख्रिस्ताचे आत्मिक मार्गदर्शन, आत्मिक ज्ञान तो पत्राच्याद्वारे लोकांना कळवितो. तर योहानाचे हे पहिले पत्र, त्याच्यानंतर योहानाचे दुसरे पत्र. दुसऱ्या पत्रामध्ये पण लोकांना समजावून सांगितलं योहानाने की प्रभू येशू ख्रिस्त आपला उद्धारकर्ता परमेश्वर आहे, प्रभू येशू ख्रिस्त आपला तारणकर्ता परमेश्वर आहे. जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो त्याला काय मिळतं, अनंत काळचं जीवन मिळतं. त्याचा मृत्यू जरी झाला शरीराने, पण त्याच्या आत्म्याला अनंत काळचं जीवन मिळतं, त्याची आत्म्याला शांती मिळते, त्याच्या आत्म्याला मोक्ष मिळतं, त्याचा आत्म्याला अनंत काळच्या जीवनामध्ये प्रवेश मिळतो, त्याचा आत्मा येशू ख्रिस्ताकडे जातो. जो कोणी येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो त्याचा. तर तिसरं पत्र पण योहानाचंच आहे, योहानाचे तिसरे पत्र. तर ह्याच गोष्टी योहान समजावून सांगतो, जे पहिल्या आणि दुसऱ्या पत्रामध्ये लिहिलेले आहे त्याच गोष्टी लोकांना समजावून सांगतो. पण वेगवेगळे शब्दसामुग्री, वेगवेगळे वचन आहे, त्याच्याद्वारे तो लोकांना समजावून सांगतो. त्याच्यानंतर यहूदाचे पत्र. यहूदा हा पण येशू ख्रिस्ताचा शिष्य होता. आता हा तो यहूदाने जो येशू ख्रिस्ताचा धोका दिला, येशू ख्रिस्ताचा विश्वासघात केला, ज्याने आत्महत्या केली, येशू ख्रिस्ताचा विश्वास गेला, तो यहूदाने, तो यहूदा इस्करियोत आहे. हा यहूदा वेगळा आहे. तर यहूदाने पण येशू ख्रिस्ताचं बद्दल लोकांना पत्राच्याद्वारे कळवलं, सांगितलं की आपल्याला आत्मिक सेवकाई कशा पद्धतीने करायची. येशू ख्रिस्ताच्या नावाने, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आपल्याला देवाच्या इच्छेनुसार कसं जायचं आहे, वचनाचं अनुसरण करण्यापासून तर सगळे स्तुती आराधना करण्यापर्यंत आपल्याला कसं राहायचं आहे आत्मिकतेमध्ये. तर यहूदाने पत्राच्याद्वारे समजावून सांगितलं आहे. आणि शेवटचं, अखेरचं 27वं जे पत्र आहे, जे येशू ख्रिस्ताचा तो जवळचा शिष्य आहे, जे मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं, योहान. तर योहानाला येशू ख्रिस्ताचं प्रगटीकरण झालं होतं. हे जे प्रगटीकरण आहे हे शेवटचं आहे. पवित्र शास्त्र बायबलचं शेवटचं जे पुस्तक आहे, पवित्र पुस्तक जे योहानाच्या द्वारे लिहिलं गेलेलं आहे, ते आहे प्रगटीकरण.
आणि योहानाला वास्तविक जीवनामध्ये येशू ख्रिस्ताचं जे प्रगटीकरण झालं होतं त्या प्रगटीकरणाबद्दल योहानने लिहिलेलं होतं. प्रगटीकरणामध्ये 22 अध्याय आणि 22 अध्यायामध्ये या पृथ्वीच्या अंतापासून ते येशू ख्रिस्ताच्या स्वर्गीय आगमनापर्यंत ह्या सगळ्या आत्मिक गोष्टी लिहिलेल्या आहेत. सैतानाला मोकळे केले जाईल, सैतान त्रास देईल, सैतान लोकांचे मन बदली करून टाकेल. थोडा सीमित काळ देव सैतानाला देतो त्रास देण्याचा, छळ करण्याचा, कारण की त्याच्यामध्ये विश्वासू लोकांच्या विश्वासाची परीक्षा होईल. मग सैतानाचा त्रास, त्याच्यानंतर ख्रिस्त विरोधी शासक, त्याला आपण इंग्रजीमध्ये जर बघितलं तर अँटीक्राइस्ट, फर्स्ट अँटीक्राइस्ट, त्याच्यानंतर सेकंड अँटीक्राइस्ट, असे ख्रिस्त शासकबद्दल ह्या गोष्टी इथं पवित्र शास्त्र बायबलमध्ये लिहिलेलं आहे. स्त्री व अजगर 12वा अध्याय प्रगटीकरणामध्ये फार महत्त्वाचा अध्याय आहे की स्त्रीच्या द्वारे अश्लील चित्रपट, पॉर्नोग्राफी, याच्याद्वारे लोकांना कसं व्याभिचाराकडे वळवायचं, कशा पद्धतीने व्याभिचाराच्या द्वारे अनैतिक संबंध ठेवायचे आणि व्याभिचाराच्या माध्यमातून लोकांना कशा पद्धतीने अंधकाराच्या मार्गामध्ये घेऊन जायचं आहे, हे सैतानाचा जो प्लॅन आहे, हे सैतानाची जी योजना आहे, ही याच्यामध्ये दाखवलेली आहे, याच्यामध्ये नमूद केलेली आहे. त्याच्यानंतर स्वर्गदूताचं येणं, 7 करणं, 7 श्वापद, 7 वाट्या, हे स्वर्गीय गोष्टीचे जे सिम्बॉलिक लँग्वेज आहे, जे अद्भुत लँग्वेज आहे, जे त्याच्यामध्ये जर नंबर जर बघितला गेला तर 666 हा जो नंबर आहे हा सैतानाचा नंबर आहे. आणि सैतान या नंबराच्या द्वारे प्रत्येक मनुष्य जातीला आपल्या वशीकरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करेल. आणि अशा वेळेस आपण ख्रिस्ताच्या विश्वासामध्ये किती आहोत, काय आहोत, ह्या गोष्टी याच्यामध्ये लिहिलेल्या आहे. महामारी, खूप मोठी महामारी येणार, खूप मोठे संकट येणार, राष्ट्रावरती उठतील, युद्ध करतील. आता तुम्ही बघू शकता की गाझा आणि इस्रायलमध्ये कशा पद्धतीच्या गोष्टी चाललेल्या आहे. इराण, इराक इस्रायलवरती युद्ध करण्यामध्ये निघत आहे. हमास आणि इस्रायलचं युद्ध, ह्या गोष्टी पवित्र शास्त्र बायबलमध्ये अगोदरच लिहिलेल्या होत्या. येशू ख्रिस्ताची जी भविष्यवाणी आहे, हे प्रगटीकरणाच्या माध्यमातून म्हटलेलं आहे, 4 शुभवर्तमानाच्या माध्यमातून म्हटलेलं आहे. आणि पूर्वीचे संदेष्टा होते, यशाया, यिर्मिया, दानियल यांच्या माध्यमातून जगाच्या शेवटच्या अंताची भविष्यवाणी केलेली होती. म्हणून येशू ख्रिस्ताच्या आगमनाचे 300 पेक्षा अधिक भविष्यवाणी भविष्यवक्तांच्या द्वारे, संदेष्टांच्या द्वारे केलेली होती. त्याच्यानंतर येशू ख्रिस्ताच्या द्वारे अद्भुत प्रकारची भविष्यवाणी, येशू ख्रिस्ताला मारलं जाईल, ताडलं जाईल, क्रूसावर खिळलं जाईल, ती एक भविष्यवाणी जी पूर्णपणे सटीक झाली. इस्रायलचा छळ होईल त्याची पण भविष्यवाणी केली. आणि राष्ट्रावरती उठतील, खूप मोठा धरणीकंप होईल, खूप मोठा भूकंप होईल, खूप मोठे युद्ध होईल. त्याच्यानंतर येशू ख्रिस्ताचं आगमन होईल. येशू ख्रिस्ताचं आगमन झाल्यानंतर 1000 वर्षाचं आयुष्य, 1000 वर्षाचं जे अनंतकाळचं आत्मिक राज्य आहे, जे येशू ख्रिस्त त्याच्या विश्वासू लोकांबरोबर करेल. तर ह्या गोष्टीची जी आत्मिक कार्य आहे, या प्रगटीकरणाच्या माध्यमातून आपल्याला कळतील, आपल्याला माहिती होईल की भविष्यवाणी काय आहे आणि सैतान कशा पद्धतीने लोकांना विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आत्ता जे आपण ह्या जीवनामध्ये जगतोय, हे अंतिम दिवसामध्ये जगत आहोत, हे अंतिम आणि शेवटचे दिवस आहे. कारण की आपण जे जगत आहोत या प्रगटीकरणामध्ये जगत आहोत. हे जे प्रगटीकरण पवित्र शास्त्र बायबलचं जे पवित्र पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये 22 अध्याय आहे, वास्तविक जीवनामध्ये आपण त्याच्यामध्ये जगत आहोत. कारण की स्वर्गाचं राज्य हे जवळ आलेलं आहे. येशू ख्रिस्ताचं आगमन हे जवळ आलेलं आहे आणि तो लवकरात लवकर या जगामध्ये येऊन सगळ्यांचा न्याय तो करणार आहे. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, या भारी विपत्तीमध्ये, या भारी संकटामध्ये फक्त येशू ख्रिस्तच आपल्याला सोडू शकतो.
त्याला सोडून दुसरा कोणी देव आपल्याला सोडू शकत नाही. त्याला सोडून दुसरा कोणी देव ह्या जगामध्ये, या भूतलावरती, या प्लॅनेट्सवरती कोणी नाही. येशू ख्रिस्त हा परमेश्वर आहे. म्हणून त्याच्या वचनाचं अनुसरण करून, त्याच्यामध्ये राहून, पवित्र आत्म्याच्या अनुग्रहामध्ये राहून, त्याच्या इच्छेनुसार जे कार्य आपल्याला दिलेले आहे त्याच्या इच्छेनुसार करण्यासाठी आपण त्याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जर आपल्याला ह्या गोष्टी माहिती नसतील तर आपण आत्तापासून प्रार्थना करायला सुरुवात करायची. आपल्या सगळ्यांनी प्रार्थना करायची, विनंती करायची देवाकडे, आत्मिक समागम करून परमेश्वराशी आपल्याला बोलायचं आहे की परमेश्वर तुझी इच्छा माझ्याप्रती काय आहे. काही पवित्र शास्त्र बायबल ज्याच्याबद्दल चार्ल्स ब्रदरने समजावून सांगितलेलं आहे का ह्या गोष्टी खऱ्या आहेत का, तू मला उत्तर दे. तू मला सांग, माझ्याशी बोल परमेश्वर. स्वप्नाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या दृष्टांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या विश्वासू लोकांच्या माध्यमातून तू माझ्याशी बोल. मला सांग ह्या गोष्टी खऱ्या आहेत का. मला तुझ्याशी बोलायचं, तुझ्याशी आत्मिक संबंध मला ठेवायचा, तुझ्या इच्छेनुसार मला चालायचं. परमेश्वर तू मला आत्मिक बुद्धी दे, आत्मिक मार्गदर्शन कर. अशी प्रार्थना तुम्ही करा. मी म्हणत नाही तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा, पण या वचनावरती विश्वास ठेवून तरी चालेल. कारण की हे माझ्या भाकडकथाने, हे पवित्र शास्त्र बायबलचं परमेश्वराचं वास्तविक जीवनामध्ये घडलेले अद्भुत, अलौकिक, अप्रतिम हे वचन आहे. कारण की जो कोणी ह्याच्यावरती विश्वास ठेवतो त्याला अनंतकाळचं जीवन मिळतं. जो भले शरीराने जरी मरून गेलेला आहे पण आत्म्याने तो परमेश्वराच्या दारात, परमेश्वराच्या आत्मिक जीवनामध्ये प्रवेश करतो. आणि आत्मिक जीवनाचा मार्ग कोण आहे? साक्षात प्रभू येशू ख्रिस्त. म्हणून मार्ग, सत्य आणि जीवन कोण आहे? जिवंत प्रभू येशू ख्रिस्त. तोच अल्फा आणि ओमेगा, तोच आदी आणि अंत आहे. म्हणून येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही प्रार्थना करा, विनंती करा, मनन करा, विचार करा. खरंच मी तुम्हाला सांगतो, परमेश्वर तुम्हाला अवश्य तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल. कारण की माझ्या जीवनामध्ये आलेला जो आत्मिक अनुभव आहे त्याच्या आधारावरती आणि वचनाच्या आधारावरती मी सांगतो की प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे नक्कीच देईल. थँक्यू जीजस, थँक्यू होली स्पिरिट, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे प्रभू येशू, जे वचनाचं मी स्मरण करून, जे पवित्र शास्त्र बायबलच्या पवित्र पुस्तकांची माहिती मी माझ्या भावांना, माझ्या बहिणींना दिलेली, प्रभू येशू मी तुझे आभार मानतो. मी तुला धन्यवाद करतो, तुला कोटी कोटी प्रणाम करतो प्रभू येशू.